शिवनिका ट्रस्ट जो आहे, ईशान्येश्वर मंदिराचं जे भक्त निवास आहे किंवा वेगवेगळ्या विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकडून काही करोडोंचा निधी जो आहे तो अशोक खरातच्या ट्रस्टला आला, अशा पद्धतीचं जे आहे ते माहिती समोर येते। पर्यटन विकासाच्या नावाखाली जो आहे तो हा निधी आलेला आहे। खरं तर आपण बघतोय की अशोक खरातने कुठेही कुठला विकास केला नाही, बंधुगिरी केली, तो विकृत निघाला। पण अशाच ठिकाणी जे आहे ते सरकारने निधी दिलेला आहे आणि हा निधी देताना आता भक्त निवास जे बांधलं गेलं ते जाम नदीच्या काठावर आहे, मग शासनाचे नियम पाळले गेलेत का? अतिक्रमणाच्या जागेत हे आहे का? किंवा अतिक्रमणाच्या जागेत किंवा शासनाचे नियम न पाळता अशा पद्धतीचा निधी गेला असेल तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। आणि ज्या मंत्र्यांच्या कार्यकाळात हे दिलं गेलं, मग हे नेमके अशोक खरातचे भक्त होते का, त्याचे भागीदार होते का, त्यांचे काय संबंध होते, याची सगळी चौकशी जी आहे ती पूर्णपणे होणं गरजेचं आहे।